आज आपण पाहत आहोत की या ठिकाणी तापमानाने उच्चांक गाठलेला आहे. माणसं सुद्धा होरपळून निघत आहेत. तर लहान जीवांचं काय? तेव्हा या लहान जीवांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि या मुलांना सुद्धा जाणीव व्हावी, त्यांची संवेदनशीलता जागृत व्हावी आणि त्यातून या पक्ष्यांसाठी काहीतरी करता यावं म्हणून या ठिकाणी या चिमुकल्यांच्या मदतीनं आम्ही एक उपक्रम राबवत आहोत. या ठिकाणी आम्ही पाणीपात्र जवळपास खामगाव ते बुलढाणा या रोडवर आम्ही लावत आहोत आणि सर्व प्रवाशांना अशी विनंती आहे की आपण जेव्हा खामगाववरून बुलढाणा जाता तेव्हा किमान आपल्या गाडीमध्ये आपली तर पाण्याची एक बॉटल असतेच, परंतु एक बॉटल या पक्ष्यांसाठी सुद्धा आपण ठेवली पाहिजे अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कारण ही तुमची एक बॉटल हजारो लाखो जीवांचा म्हणजे त्यांचा जीव वाचू शकते. तर अशाच प्रकारे हा झाला एक उपक्रम. परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं जिथं आपण जाल, जिथं जिथं आपण प्रवास कराल, तिथच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की जेव्हा आपण प्रवास कराल तेव्हा एक बॉटल ही अन्य प्राण्यांसाठी आपल्याकडे राखीव असावी. आणि हे एक पात्र जे आहे जवळपास 30 ते 40 रुपयाला मिळते. आपण वाढदिवसाला पुष्कळ खर्च करतो, परंतु या निसर्गाच्या संवर्धनासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून 30 ते 40 रुपयाचं प्रत्येक पात्र प्रत्येक नागरिकानं जरी एक घेतलं आणि आपल्या परिसरात जरी लावलं आणि त्याच्यावरून विनंती जरी केली इतरांना की आपण फक्त याच्यासाठी एक पाण्याची बॉटल त्याच्यामध्ये ठेवावी, एवढं जरी केलं तरी आपण लाखो पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. आणि खरोखर आपण जीवन जगत असताना आपल्याला निसर्गासाठी काहीतरी देणं लागतं. म्हणून आपण या निसर्गाचं हे देणं अशा प्रकारे आपण फेडण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हे चिमुकले आहेत आणि यांच्या सुद्धा मनावर लहानपणीच एक संस्कार व्हावेत. आपण शिकतो, आपल्याकडे नीतिमूल्य असतात, आपल्या जीवन कौशल्य असतात, पण निसर्गासाठी आपण करतो काय? आणि केलं पाहिजे तर इतरांना केलं पाहिजे, पण स्वतःपासून काय? स्वतःपासून सुद्धा यांनी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचीच प्रेरणा घेऊन इतरांनी सुद्धा आपण निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे. निसर्गाचं संवर्धन तर केलंच पाहिजे, पण निसर्गातले जे काही वन्यजीव आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण करणं ही माणसाची जबाबदारी आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकानं हा उपक्रम आपापल्या परीनं आपापल्या परिसरात राबवावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.